नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 चे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। तर त्याच्यामध्ये जे पोलीस शिपाई पद आहे जिल्ह्याचं, तर त्याचं फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। परंतु उमेदवारांच्या मनात एक प्रश्न आहे की फॉर्म आपण कोणत्या जिल्ह्यातून भरावा, सर्वाधिक जागा कुठे आहेत, त्याच्यानुसार त्यांना फॉर्म भरायचा आहे। तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी मित्रांनो आपलं एक नवीन चॅनल आपण क्रिएट केलेले आहे, इग्नाइट पोलीस भरती। तर हे चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। हे YouTube ला जरी सर्च केलं तरी तुम्हाला हे चॅनल मिळेल। त्याच्यावर तुम्हाला सर्व काही अपडेट्स, भविष्यात ज्या काही अपडेट्स असतील तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहेत तर ते मिळत असतील मित्रांनो। त्यासोबत पोलीस भरतीची सर्वात मोठी टेस्ट सिरीज 2000 प्लस टेस्ट, ज्याच्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश असणार आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण रेकॉर्डेड बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे मित्रांनो। बघूया आता आपण मी काय केलेलं आहे की जेवढे त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी ज्या काही वॅकन्सी दिलेल्या त्या पोलीस शिपाईच्या संदर्भातल्या त्या आपण नंबरनुसार अरेंज करून घेतलेले, की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात मुंबई शहरासाठी आहेत। आणि मुंबईसाठी क्रेस पण वेगळी असते जॉब करायची। 2459 एवढ्या जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे तर ते पुणे शहर आहे मित्रांनो। पुणे शहरमध्ये पण यावेळी जागा जास्त आलेल्या आहेत, 1733 एवढ्या जागा 2 नंबरला आहेत। 3 नंबरला मीरा भाईंदर आहे, 840 जागा आलेल्या आहेत। त्याच्यानंतर लोहमार्ग मुंबई 743 जागा आलेल्या आहेत। त्याच्यानंतर गडचिरोलीच्या पण चांगल्या जागा आलेल्या आहेत मित्रांनो, 717 एवढ्या जागा गडचिरोलीला आलेल्या आहेत। म्हणून जे नागपूर विभागात असतील, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया इथून जे काही ज्यांना अप्लाय करायचं असेल जवळ, तर त्यांना खूप चांगली संधी आहे। मुंबईला तर संपूर्ण महाराष्ट्र करतो, परंतु गडचिरोलीला फार मात्र कमी करतात। म्हणून त्या भागातील जे कोणी उमेदवार असतील, विशेषतः एसटी प्रवर्गाचे उमेदवार असतील, तर त्यांनी मात्र इथे नक्की अप्लाय करा। गडचिरोलीला तुमचे सिलेक्शनचे चान्सेस सगळ्यात जास्त असतील। ठाणे शहर 6व्या नंबरला आहे, 654 आहे। नागपूर शहर आपण चांगल्या जागा आहेत, 595 जागा आहेत। नवी मुंबईला 445 जागा आहेत आणि पिंपरी चिंचवडला 322 जागा आपल्याला पाहायला मिळतात। तर हे 9 जागा आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात। त्याच्यानंतर 11व्या क्रमांकावर आहे चंद्रपूर, 215 जागा आहेत। अमरावती ग्रामीणला 214 जागा आहेत। नाशिक ग्रामीणला 210 जागा आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात। नांदेडला 199, बीडला 174, जळगावला 171, ठाणे ग्रामीण 167, अकोला 161, पालघर 158, जालना 156। तर हे 20 पर्यंत जे आहेत तर ते झालेले आहेत। आणि आता हे संपूर्ण 45 जे काही आपल्याला विभाग दिसतात तर ते, आणि असे 12,702 पदांसाठी वॅकन्सी आपल्याला इथं पाहायला मिळते जिल्हा पोलीसची। तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे सगळं बघू शकतात। बघा सगळ्यात कमी जागा या कुठे आलेल्या आहेत, लोहमार्ग नागपूरला फक्त 18 जागा आहेत। लातूरला पण 30 जागा पाहायला मिळतात। हिंगोलीला 37 जागा, वाशिमला 40 जागा, संभाजीनगर ग्रामीण 53 जागा, लोहमार्ग पुणे 54 जागा, गोंदिया 59, भंडारा 59, सांगली 59 एवढ्या जागा आपल्याला जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात मित्रांनो। तुम्ही जर इथं पाहिलं तर ग्रामीण भागाची वॅकन्सी थोडी जी आहे तर ती इथं कमी पाहायला मिळते। ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त रिक्त जागा मुंबई शहरात आहे, त्याच्यानंतर पुणे या शहरात आहे। आणि या 2 शहरांमध्ये जवळपास 4192 जागा रिक्त आहेत, जे सुमारे जे टोटल पद आहेत तर त्यांच्या 33% वॅकन्सी तर इथंच आपल्याला पाहायला मिळते। सर्वात कमी लोहमार्ग नागपूर इथं 18 आहेत। त्यानंतर लातूर, हिंगोली, वाशिम इथं आपल्याला 50 पेक्षा कमी जागा इथं जे आहेत तर त्या पाहायला मिळतात। शहरांमध्ये जास्त जागा आहेत मित्रांनो, जसं की मीरा भाईंदर, लोहमार्ग मुंबई, ठाणे शहर आणि नागपूर शहर तर इथं पाहायला मिळतात। आणि ग्रामीण भागात देखील काही ठिकाणी संधी आहे, पण खूप कमी संधी आहे। बघा नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, नाशिक ग्रामीण इथं जे आहे तर ते ग्रामीण मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला याच ज्या काही जिल्ह्यांमध्ये जे आहेत तर ते तुम्ही अप्लाय करू शकतात मित्रांनो। आणि त्यासोबतच मुंबई महानगर प्रदेशात थोड्या जास्त जागा आहेत, जवळपास मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर इथं 4398 पेक्षा जास्त जागा इथं आपल्याला पाहायला मिळतात। गडचिरोलीमध्ये देखील चांगल्या जागा आहेत, 717 जागा आहेत। आणि हे एक भरतीसाठी एक महत्वाची आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते। आता याच्यामध्ये एक पुढचं जे आहे ना तर ते मित्रांनो कॅटेगरी आहे, तुमची कॅटेगरी आहे समांतर आरक्षण आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की सर्वाधिक जागा कुठे आहेत। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच पद्धतीने SRPF साठी कोणत्या विभागात सगळ्यात जास्त जागा आहेत, कशा पद्धतीने अप्लाय करावं, कोणते क्रायटेरिया लक्षात ठेवावे, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। आणि पोलीस भरतीसाठी जे आपले जे काही टायटल्स आहेत तर ते मित्रांनो अवेलेबल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये ट्रिकी ठोकळा आहे, खूप फेमस आहे आपला। ट्रिकी ठोकळ्या मधून तुम्ही खूप काही गोष्टी तुमच्या कव्हर करू शकतात। सामान्य ज्ञान असेल, त्याच पद्धतीने टॉपिक वाईज टेस्ट असतील, 9900 प्लस प्रश्न असतील।
19,900 वन लाईनर असतील तर हे असे जे टायटल आहेत आपले, तर ते तुम्ही नक्की नजीकच्या बुक स्टोअर मधून जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात. सोबत इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही हे पुस्तकं घरपोच देखील जे आहे तर ते मागवू शकतात मित्रांनो. ओके, तर या सगळ्या गोष्टीत पोलीस भरती संबंधीचे सर्व काही अपडेट्स असतील ना मित्रांनो, तर तुम्हाला आपले हे इग्नाइट पोलीस भरती नावाचं युट्यूब चॅनल आहे, तर तिथं तुम्हाला आपले सर्व पोलीस भरतीचे अपडेट जे आहेत तर ते येणाऱ्या काळात बघायला मिळतील. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.